नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. श्लोक त्याचे तोंडपाठ, खेळायचे त्याचे वेगळेच थाट. डायनोसरची आवड लय भारी. आज आपण जाणार आहोत आदिनाथच्या घरी. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हाय हाय, तुझं नाव काय आहे? आदिनाथ. आणि आदिनाथचा अर्थ काय आहे? आदिनाथचा अर्थ शंकर. मग तू शंकरासारखा भोळा आहेस का राग आल्यावर तिसरा डोळा उघडतोस? मुळा पण आहे आणि थोडासा चिटका आहे. मग राग आल्यावर काय वाटतं तुला? कसं वाटतं? राग आल्यावर मग मी माझा राग घालवायचा प्रयत्न करतो. पण कसा, म्हणजे राग घालवायचा प्रयत्न कसा करतोस तू? तर मला आई बाबा ओरडले हा, तर मी माझ्या आजी आजोबांकडे जाऊन मला भीती वाटत असली तर लपतो. हो. आणि मग ते तुला शोधत राहतात, त्यांना कळतच नाही की आता कोणाला ओरडायचं. म्हणजे मग जर आई बाबा मला ओरडले हा, तर मग माझे आजी आजोबा माझी बाजू घेतात, माझी भीती कशी थांबायची ते बघतात. वाव, किती हुशार आहेस रे तू आदिनाथ. खरंच मला खूप मजा आली आणि मला असं कळलं की हे सगळे तुझे बेस्ट फ्रेंड्स आहेत म्हणून. हो, मला त्यांची नावं सांग मला ना. आवडतात. आवडतात तुला? ह्याचं नाव बोन हेडेड आहे कारण ह्याच्या डोक्याला इकडे असं बोन असतं म्हणून बोन हेडेड. ओके, पुढे? ह्याचं नाव इंडोरेप्टर आहे. इंडोरेप्टर. आणि हा? हा हा ओरेनोसोरस आहे. ओ, रॅनोसॉरस. आणि अजून कुठला आहे? हा टीरेक्स आहे का? हो. आणि टीरेक्सचे हात एवढे छोटे का असतात? ते त्यांनी दाखवले आहेत. खरं तर त्याचे हात असे मोठे असतात हा? पुढचे, हा. पण त्यांनी दाखवले आहेत. म्हणजे ह्या लोकांनी बनवताना त्यांनी छोटे दाखवले. ऍक्च्युली थोडे मोठे असायला पाहिजे होते. कळलं का तुम्हाला? म्हणजे असं त्यांनी काय सांगितलं मला की हा जो डायनोसर आहे हा टीरेक्स आहे, तर बनवणाऱ्यांनी त्याचे हात छोटे केलेत. ऍक्च्युअल साईज थोडी मोठी पाहिजे होती, राईट? म्हणजे त्याचे हात एवढे असतात. अच्छा, एवढे असायला पाहिजे होते, ते चुकून त्यांनी थोडे कमी बनवले. हो ना? खरं दिसण्यामध्ये त्याचे हात एवढे मोठे असतात. अच्छा, तू बघितलंयस का डायनोसर? हो, कुठे? मी बघितलाय त्याचा पिक्चर. हो. 2 पिक्चर बघितले आहेत आणि एक थिएटरला जाऊन. अच्छा, पण मग तुला घाबरला नाहीस तू? नाही, एकही पिक्चर मध्ये नाही. मस्त रे, वाव, सुपर्ब आहे. आणि डायनोसर, पण तो फिश डायनोसर आहे? नाही, नाही, तो हा शार्क आहे. अच्छा, मला वाटलं डायनोसर बरोबर उभा आहे तर तो फिश डायनोसर आहे की काय. हे काय आहे सगळं? अरे बापरे, एवढे शस्त्रास्त्र कुठून आलेत तुझ्याकडे? कोणी मला दिले आहेत, मी आणले आहेत, असं झालंय. हो, पण एवढ्या शस्त्रांचं करतोस काय? तू असं दिसतोयस फार साधारण, पण मला असं वाटतं की तू फार डेंजर असणार आहेस हे सगळं बघितल्यावर. त्याची मी खेळतो. एकटाच? नाही, मग म्हणजे आता मला शस्त्रांवरनं असं वाटतं की तुला शस्त्रांची नावं वगैरे माहिती आहेत. जरा सांगशील का मला? सगळी माहिती आहे. हा, मग जरा सांग ना. ही सोडून दे, जी आपली पारंपरिक शस्त्र आहेत ती तू मला सांगू शकतोस? म्हणजे कुठली? ब्रह्मास्त्र वगैरे अशी सांग ना. ब्रह्मास्त्र, इंद्रास्त्र, दिव्यास्त्र, वायुअस्त्र, अग्निअस्त्र, सूर्यास्त्र. हा, वाव. मग ही अस्त्र सगळी कोणी वापरली? म्हणजे जेव्हा राम आणि सीता वनवासात गेले तेव्हा सीतेचं हरण झालं का हरिण झालं? हरण. मला वाटलं तिचं हरिण झालं म्हणून. सीतेचं हरिण झालं का? नाही, हरण झालं. अच्छा, सीतेचं हरिण नाही झालं, तिचं हरण झालं. आणि मग अर्जुन आला आणि त्यांनी रावणाची 10 तोंड उडवली रामाने. पण मग अर्जुन कुठे आला? मग ताई मला बोलूच देत नाही. रामायण आणि महाभारत एकत्र करून टाकलं. अर्जुन महाभारतातला नाही, पण आपण आता अज्ञातवासात बद्दल बोलतोय ना, म्हणजे रामायण ना. अरे, अज्ञातवास म्हणजे काय बरं? मला जरा नीट स्टोरी सांगशील का प्लीज? मी जरा कन्फ्यूज झाले. महाभारतात
सगळे पांडव होते. आणि मग त्यांना लवकुश भेटले नाही नाही. शूर्पणखा आली महाभारतात, तिचं नाक कापलं, मला माहितीये. नाही, काही परत चुकीची स्टोरी बनवते. मग हिडिंबा ना, हिडिंबा पण नाही आली. असं झालं की सगळे कौरव होते, त्यांनी पांडवांबद्दल, ते पांडव होते तर पांडव त्यांचे खरं तर भाऊच होते. पण असं झालं, पण त्यांचे वेगवेगळी आडनाव होती. ह्यांचं आडनाव कौरव होतं आणि ह्यांचं आडनाव पांडव होतं. भाऊ होते ना. हो. मग सेम आडनाव का नव्हतं त्यांचं? अरे कोणीतरी समजावा हिला. भाऊ भाऊ होते पण शत्रू होते. अच्छा, भाऊ भाऊ होते पण शत्रू होते. हा. मग सगळ्या कौरवांनी पांडवांबद्दल एक कपट रचलं. कपट म्हणजे त्यांच्याकडे कपाट नव्हतं. ताईला कपट आणि कपाट ह्याच्यामधला फरकच कळत नाही. म्हणजे ते सगळे होते ना कौरव, जर त्यांनी एक लाक्षागृह बनवलं, लाक्षागृहामध्ये पांडवांना कृष्णाने मदत केली. आणि त्यांनी बाहेर काढलं त्यांना तिकडनं. मग लाक्षागृहातून बाहेर पडल्यावर सगळ्या पांडवांना एक गाव मिळालं आणि दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर. मग ते गावात राहायला लागले. तुझ्या पाठी काय आहे? हा, काय मस्त कलरफुल उशी आहे आणि ह्याच्यावर काय काय मला इथे ऑब्जेक्ट्स दिसत आहेत. तर आधी मला हे आत्ता सुचलंय, या उशीवरती जे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते बघून तुम्हाला एक स्टोरी बनवून सांगायचीस. लेट्स सी आधी काय करते. म्हणजे हे घर आहे, तिकडे मुलगी चालली आहे कुठेतरी, हा तिचा पेट आहे. मग ती मुलगी आली आहे, ट्रॅफिक जाम आहे, मग तिने एक फुगा घेतलाय, मग ती उडत गेली आहे, मग तिने प्लेन कॅच केलाय. वाव, आधी काय सॉलिड कल्पना शक्ती आहे तुझी. ऑसम. नमस्कार. नमस्कार. कसला गोडू आहे हा आणि किती अस्खलित मराठी बोलतो. मगाशी काय तो मला म्हणाला हरिण नाही हरण वगैरे असं. तर तुमच्या दोघांच्या मराठीतल्या चुका हा काढतो का? म्हणजे आता काढायला लागलाय. तिथपर्यंत आलाय आता तो, ती पायरी गाठली आहे त्याने. पण मग आय एम शुअर की हे आईबाबांचेच एफर्ट्स असतात की इतकं चांगलं मराठी त्यांनी बोलणं किंवा एक मराठीचा पुरस्कार घरामध्ये होणं, हे मला असं वाटतं कुठेतरी संस्कारांचा एक भाग आहे. मुळात कसं आहे की आम्हाला दोघांनाही भाषेबद्दल प्रेम आहे खूप. आणि लहानपणापासून तोही वक्तृत्व स्पर्धा, गीता पठण, मी सुद्धा. आता तर माझं पूर्ण म्हणजे माझं कामच बोलणं हे आहे, त्याच्यामुळे भाषा ही उत्तम असायला आणि तू लिहिते सुद्धा खूप चांगलं. हा, म्हणजे ते त्यातूनच मग हळूहळू. मग माझ्या सासूबाई किंवा माझे बाबा ह्यांचं सुद्धा भाषेवर आणि त्यांच्याही म्हणजे आधीच्या पिढ्या यांनी भाषेसाठी विशेष कष्ट घेऊन त्याच्यावर प्रेम करून असं त्याच्यामध्ये लिखाण म्हणा, बोलणं म्हणा, काही ना काही त्या प्रांतामध्ये हे केलेलं आहे. त्याच्यामुळे भाषा ही चांगली असलीच पाहिजे. पण हा बोलता बोलता असं काही म्हणजे बदल घडवून आणतो का? की समजा काही असं घडलंय तुमच्या बाबतीत? म्हणजे असं तो एका ट्रॅकवरून चाललेला असताना एकदम जरा अशी कळलं की त्याला परिस्थिती जरा नाही, या ट्रॅकवरून जाऊन नाही आपल्याला योग्य होणार आहे, तर तो लगेच एक वेगळं वळण घेऊन मला ऐकायला आवडेल ह्याचं. हा, म्हणजे एक असं झालं होतं की तो एकतर मुळात खाण्याच्या बाबतीत तो चोखंदळ आहे. म्हणजे त्याला चवी ढवीचं व्यवस्थित लागतं, अमुक कमी तमुक कमी असं नाही. चमचमीत पदार्थ आवडतात. तर आणि कसं असतं की हे कोणी केलंय हा एक प्रश्न असतो. म्हणजे मी केलाय का त्याच्या आजीनी केलाय. आणि मग अनेकदा तो त्याच्यावरून ठरवतो की आता आपण काय ह्याला कसं प्रतिसाद द्यायचा आहे, छान झालंय नाही झालंय. तर एकदा असं झालं की भाजी मी केली होती, आमटी माझ्या सासूबाईंनी केली होती. त्यांनी भाजी खाल्ली, मस्त झाले म्हणाला. आणि मग एकदम त्याला आठवलं की कोणी केली आहे. मग म्हटलं मी केली. आमटी खाल्ली, मस्त झाले, कोणी केले? आजीने केले. हां, म्हणजे मला भाजी तेवढी ठीक आहे म्हणजे, पण आमटीच मला जास्त आवडली. लगेच तरी तो आता आधी तो विचारतो हे कोणी केलंय, त्यानुसार तो म्हणजे तू असं कोणी केलंय त्याच्यावर प्रतिक्रिया ठरवतोस का? हां, म्हणजे एकदा मी त्याला खोटं सांगितलं मग शेवटी की नाही, भाजी आजीने केली आणि आमटी मी केली आहे. मग तो म्हणाला की हा, मग भाजीच छान झाली आहे, मीच केली होती ती. पण तरी ते सगळ्यांना खुश करतो. हा, म्हणजे असं त्याचं काय 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 सांगायचं मला सांग.
तुला खोटं सांगितलंय. अच्छा, आई तू खोटं सांगितलंस म्हणजे त्याला, हे त्याला आता रिअलाइज झालंय. पण आता एवढा हुशार मुलगा आहे म्हटल्यावरती एक जबाबदारी आहे आपल्यावरती, किंवा त्याला कशा प्रकारे वळण लावावं असं काही तुम्ही विचार केलाय का? फ्युचर प्लॅनिंग आहेत का त्याच्यासाठी काही? प्लॅनिंग असं नाही, पण दडपण येतं या गोष्टीचं की म्हणजे जे आहे ते वाया जाऊ नये हुशारी, किंवा त्याचं पाठांतर चांगलं आहे. मग असा खूप वेळ टीव्हीत घालवला किंवा असं नुसताच अगदीच टाइमपास करण्यात घालवला की मला असं वाटतं अरे काहीतरी तरी कर, म्हणजे काय एखादी तरी नवीन गोष्ट शिक, वाच, म्हणजे काही दररोज त्यांनी अभ्यास केला पाहिजे वगैरे अशा काही मताची मी नाही. पण निदान एक नवीन गोष्ट कळली पाहिजे, कुठल्याही विषयातली असेल, गणितातली असेल, विज्ञानातली असेल, खेळातली असेल, जनरल नॉलेज असेल, काही असेल. पण असं असतं की जरा बस आमच्याबरोबर, पण त्याला ते भयंकर युद्ध आणि ते प्राणी आणि त्या प्राण्यांच्या मारामाऱ्या आणि ह्याचा एवढा तुम्ही करता त्याच्याबरोबर मारामाऱ्या? मी करतो. अजिबात नाही. आजोबा म्हणजे तो करायला लावतो, त्याच्याबरोबर. तो करायला लावतो. काय आबा आणि तू काय करतात? प्राण्यांची खेळतो. तो काय युद्ध करायला हा, लावतो? म्हणजे त्यांनी त्याची एक सेना असणार, तो सगळे त्यातले तगडे घेणार प्राणी, एक आबांना काही प्राणी देणार, ते बिचारे पुचके असणार आणि मग त्यांनी युद्ध करायचं. मग निश्चितच त्यांचे प्राणी हरणार आणि मग हा जिंकणार. असं करतो तू? म्हणून जरा आबांनी माझ्या एकाला मारलं तर मग मी रुसतो. म्हणजे तो तितकाच नट सम्राटही आहे. हा सम्राट बाबा मग काय बोलतायत? म्हणजे तो काय असतं की जेव्हा तो आमच्याशी युद्ध करतो तेव्हा त्याने ठरवलेलं असतं की हे कशा प्रकारे घडलं पाहिजे. हे जे युद्ध किंवा नाट्य आहे, मग त्याच्यामध्ये आम्ही वरचढ होता का म्हणे, आम्ही थोडं जरी वरचढ झालेलं त्याला दिसलं तरी तो मग तिथे ते थांबवतो आणि सांगतो नाही नाही बाबा असं नाही, तुला असं करायचं, आता तुला मरायचंय, तुला आता आडवं खाली पडायचंय. नाही असं ते असंच होऊन तसंच होऊन तो दिग्दर्शकच असतो आणि हे पण डायलॉग्स म्हणजे त्याची आजी तर इतकी घाबरते त्याला. मग ती विचारते की ए बाई हे असंच बोलायचं आहे ना मला, आणि तो एकदम काहीतरी विचारतो आणि तेव्हा आम्हाला संवाद माहिती नसतो आता काय म्हणायचं ह्याच्यावर. आणि मग ती म्हणते आता म्हणजे मी कोण आहे या नाटकातली, हे तिला कधी आम्हाला नेहमीच प्रश्न पडतो की आता आमचा नेमका रोल काय आहे. काय नाटकं बसवतोस तू त्यांची घरातल्या, काय एवढे कामाला लावतोस सगळ्यांना? नमस्कार. तर आपण आता पुढचं जे माध्यम आहे ते खेळणार आहोत चूक की बरोबर. तुमच्याकडे सायन्स आहेत, दाखवा सगळ्यांनी सायन्स. ओके, सो ह्याच्यामध्ये चूक आणि बरोबर आहे. सो मी जो प्रश्न विचारीन त्याच्यावर तुम्ही तुमचं मत मला द्यायचंय. मग ते चूक असू शकतं किंवा बरोबर असू शकतं. बरं, हे दोघं जण बालवाडीपासून बेस्ट फ्रेंड्स आहेत पण तुमची मतं वेगळी असू शकतात. ओके, तिथे असतातच आणि पुष्कळ, आणि ती असायलाच हवी. तर मग सुरुवात करूया चूक की बरोबर हे माध्यम. पहिला प्रश्न, मुलांना स्कूल बसनी पाठवण्यापेक्षा स्कूल व्हॅननी पाठवणं योग्य आहे. चूक की बरोबर? ओके, मामी आणि मावशीला वाटतंय की चूक आहे का? बसनी पाठवावं मुलांना असं मला नेहमी वाटतं की मुलं वेगवेगळ्या वयाची असतात आणि मुलं एकमेकांची काळजी पण घेतात, लहान मुलांची पण काळजी घेतात आणि मोठी मुलं म्हणजे एकमेकांचा अनुभव आहेत त्याला वेगवेगळा येतो, म्हणजे वाईटही असतो त्याचा चांगलाही असतो, पण मुलं सगळ्या याच्यामध्ये तयार होतात. नाईस. एक वेगळा व्ह्यू इकडे आहे. पुढचा प्रश्न, मुलांना मोबाईल ऑपरेट करायला कधीच देऊ नये. आजीबाई? कधीतरी नक्की द्यावेत, नाही तर ती टेक्नॉसॉवी किंवा आता नवीन जी पिढी आहे त्याच्यात ती एकदम मागे पडतील. त्यामुळे त्यांना सतत त्याच्या ॲडिक्ट व्हायला नको त्यांनी, पण त्यांना त्यातलं कळलं पाहिजे. म्हणजे आम्हाला कळत नाही पण आत्ताच्या ह्या पिढीला नक्की कळलं पाहिजे. बरं, पुढचा प्रश्न आहे की मुलांचा अभ्यास आईनीच घ्यायला हवा. आबांकडे माईक द्या. आईनीच त्याचा अभ्यास घ्यायला हवा या मताशी पूर्ण सहमत आहे. म्हणजे मला असं वाटतं, कारण मी माझ्या मुलाचा अभ्यास माझ्या बायकोने ज्या पद्धतीने घेतला त्याप्रमाणे मला वाटतं की सगळे जे संस्कार व्हायला पाहिजे ते आईनीच केले पाहिजेत. मग थोडंसं हे झालं तरी चालेल, पण ते मुलांवर चांगले संस्कार, त्याचा चांगला अभ्यास हा आईनीच घेतला पाहिजे असं मला वाटतं.
याच्यावर काही पुरुष प्रधान संस्कृतीचे माझे बाबा. हा नाही थांब, आईला काय वाटतं की सगळा भार तुमच्यावर टाकून संस्काराच्या नावाखाली मोकळे झाले नाही का? म्हणजे ह्यांच्या मताशी मी सहमत नाहीये. अच्छा. कारण आईपेक्षाही बाकीचे लोक पण घेऊ शकतात. आईनी तर घ्यायला पाहिजे. महत्वाचा भाग जरी आईचा असला तरी इतर लोकांनी सुद्धा अडीअडचणीला, समजा आई नाहीये त्यावेळेला अवेलेबल, तर मग आई उपलब्ध नसताना इतर लोकांनी अभ्यास घेतलेला कधीही चालू शकतो. आता सुदैवाने असं झालं की माझ्या मुलाच्या वेळी मी प्रत्येक वेळी उपलब्ध होते, पण आताच्या वेळेला असं आवश्यक नाहीये की आईनीच घेतला पाहिजे, इतर लोकही घेऊ शकतात. वा, इथे आजी आजोबांचं मत आणि त्यांच्यामधलं शीतयुद्ध मला लक्षात आलंय की ह्या दोघी जणी एक टीम आहेत आणि ते दोघं जण एक team. पण नाही, छान आहे, प्रत्येकाला आपापलं मत हे असूच शकतं. तुम्ही सगळ्यांनी खूप छान उत्तरं दिलीत आणि चूक की बरोबर हे जे आपलं माध्यम आहे ते खूप रंगलंय. पण ह्या पुढे आपला गेम किती रंगणार आहे ते बघूया, कारण हे दोघं जण एक गेम खेळणार आहेत आणि ह्याला जिंकून देणार आहे झी युवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आणि आता आपण खेळणार आहोत एक अत्यंत इंटरेस्टिंग गेम. ओके, मुलींना पिंक आवडतं आणि मुलांना ब्लू आवडतं, म्हणून आईला आपण पिंक ग्लास दिलाय आणि बाबाला ब्लू दिलाय. तर तुम्हाला अशा प्रकारे हे ग्लासेस अरेंज करायचे की हा सगळ्यात वरती आला पाहिजे. ओके, असा एक 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 काढत तुम्हाला हा ग्लास सगळ्यात वरती, हा जो ग्लास आहे तो वरपर्यंत आला पाहिजे असं करायचंय. आणि एक राऊंड झाली की एक मणी बाहेर काढून ठेवायचा. आपणच हो, तुम्हीच करायचा की तुम्ही ते कम्प्लीट केलं. यासाठी ती खूण म्हणून एक मणी बाहेर काढायचा. यासाठी तुम्हाला 2 मिनिटं मिळतील. तो जास्तीत जास्त मणी ज्याचे जमतील तेवढे पॉइंट्स तुम्हाला मिळणार आहेत आणि तुम्ही याला जिंकून देणार झी युवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू. येस, कोण जिंकणार, आई का बाबा? बाबा. Your time starts now. अटीतटीचा सामना. 1 मिनिट. Very good, Rishikesh. Come on. Come on. स्टॉप. आणि आपण बघितलं की आईचा स्कोर आहे 1, 2, 3 आणि बाबांचा स्कोर आहे 1, 2, 3, 4. त्यामुळे कोण जिंकलं? बाबा. बाबा जिंकले. आणि आदिनाथला बाबांनी जिंकून दिली आहे झी युवातर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आपल्या या व्यावहारिक जगामध्ये भौतिक सुखांपेक्षाही नीतिमूल्य महत्वाची असतात हे या घरात मला जाणवलं. तुम्हालाही आम्हाला असं काही वेगळं सांगायचं असेल तर नक्की सांगा. आमचा ईमेल आयडी आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं नवीन बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.